अध्याय 52. गंगार्पणामुळे निषादास राज्यप्राप्ती. पांथ ब्राह्मणास पुढे म्हणाला, या नामस्मरणाबरोबरच तू तीर्थयात्रा कर, म्हणजे तुला पापापासून मुक्ती प्राप्त होईल. तेव्हा त्या ब्राह्मणाने त्या विप्र पांथास आपल्या घरी आणखी 2 दिवस निवास करण्याची प्रार्थना केली. तो पांथ तीर्थयात्रेसच निघाला होता. त्याच्या समवेत ब्राह्मणाची जाण्याची इच्छा होती. त्याप्रमाणे तो ब्राह्मण म्हणजेच निषाद आपल्या पत्नी आणि मुलांना घेऊन पांथाबरोबर तीर्थयात्रेस निघाला. बरोबर पांथासाठी 1 आणि आपल्यासाठी 1 असे 2 अश्व घेतले. बरोबर बरेच द्रव्य घेतले. प्रयाग, गया, काशी अशी तीर्थयात्रा केली. पुन्हा काशीला आला. तेथे पूजन करून ब्राह्मण भोजन घातले. परत प्रयागला आला. त्यावेळी एक माणूस गंगेत आपले प्राण अर्पण करत होता. ते बघून निषादाने पांथास विचारले, या ठिकाणी आत्महत्येचे पाप लागत नाही का? पांथ म्हणाला, प्रयाग क्षेत्री देह गंगार्पण केल्याने आत्महत्येचे पाप लागत नाही. उलट पक्षी सर्व मनोरथे पूर्ण होतात. हे ऐकून निषादाने पुढील जन्मी आपल्याला राज्यप्राप्ती व्हावी अशी इच्छा मनात धरून आपला देह गंगार्पण केला. नारद मुनी म्हणाले, राजन, या देह गंगार्पणाच्या पुण्यामुळेच तुला राज्यप्राप्ती झाली आहे. तरी तुझे थोडे पापकर्म अद्यापही बाकी आहे. म्हणून तुझ्या मस्तकावर शृंग उगवली आहे. ते नष्ट करण्यासाठी तू तीर्थयात्रा कर. राजाला आपल्या पूर्वजन्मीची कथा ऐकून मोठा विस्मय झाला.